नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपुरात 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय। पोलादपूर तालुक्यात 15 जुलै रोजी झालेल्या धुवाधार पावसानंतर शनिवारी रोजी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळीराजा सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आहे। यंदा पावसाने 9 मे पासूनच आगमन केल्याने शेतकरी वर्गावर लावणीचा काहीसा परिणाम दिसून येत होता। मात्र पोलादपूर तालुक्यात भात लावणीची कामे पूर्ण झाल्याने आणि मे-जून महिन्यात कोसळलेल्या दमदार पावसामुळे पाणी टंचाईचे संकट दूर झाले होते। मात्र यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे पेरण्याने लावणीच्या कामावर त्याचा परिणाम दिसून आला होता। दरम्यान 1 जुलैपासून कधी ऊन तर कधी पाऊस असा पावसाचा लपंडाव वगळता 15 व 16 जुलै रोजी दमदार पावसाने हजेरी लावत आजपर्यंत सरासरी 1730 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतीयोग्य पाऊस कोसळत असल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आहे। यंदाच्या पावसाळ्यात सालाबादप्रमाणे कशेडी घाटातील किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रमाण वगळता आंबेनळी घाटात पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावर दरडी कोसळण्याचे सातत्य लक्षात घेता सातारा जिल्हा प्रशासन व रायगड जिल्हा प्रशासनाकडून आंबेनळी घाट 15 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने या मार्गावरील वाहतूक पोलादपूर प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।